चला श्री विठ्ठल जय श्रीराम. तर चला मंडळी, पंढरपुरात आलोय आपण आणि आता चतुर्दशीचा दिवस संध्याकाळ झालेली आहे, रात्रच झालेली आहे, 10 वाजलेत आपल्याला. आता आपण चाललोय प्रदक्षिणेला, पण ती प्रदक्षिणा सहज नाही, सकळ संत दर्शन. पंढरपुरात आल्यानंतर तुम्ही जर हे नाही केलं तर मग तुम्ही काहीच केलं. काय म्हणणं आहे का नाही? आता आपण चाललोय सकळ संत दर्शन, म्हणजे पंढरपुरात सगळ्या पालख्या इथं विसावलेल्या आहेत आणि उद्या सर्व पालख्या निघतील. मग आज आपण सर्व पालख्यांचं दर्शन घेऊ आणि सर्व पालख्यांचं दर्शन तुम्हाला सुद्धा दाखवू. चला आमच्यासोबत काय म्हणतात तिला जोडून राहा ना, का अजून काय लिंक का आमच्या मागं या, आमच्या सोबत राहा, म्हणजे तुम्हाला सर्व बघायला भेटेल. चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आणि अशा प्रकारे आपण संत दर्शनाच्या पहिल्या मार्गक्रमणाकडं आलेलो आहोत, ते म्हणजे आमचे. आणि हे आपलं आलेलं आहे आपलं सोपान काकांचं रथ. चला आता पोरांनो आतमध्ये, असा कॅमेरा घेऊन जाऊ आपण आता. संत सोपान काका महाराज की जय. आणि अशा प्रकारे आपल्याला सोपान काका महाराजांचं दर्शन झालेलं आहे. बाहेर जाऊन बोलतो. चला श्री विठ्ठल. चला तर मंडळी, आपल्याला सोपान काकांचं दर्शन झालेलं आहे. अशा प्रकारे मस्तपैकी आपण सोपान काकांचं दर्शन झालं आहे. तुम्हाला सुद्धा सोपान काकांचं दर्शन करता येईल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. खरंच सोपान काकांचं दर्शन कसं वाटलं आपल्याला कमेंटमध्ये सांगा. प्रत्येक संत दर्शन तुम्हाला होईल. फक्त एवढंच होतं आहे का आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला बोलता येत नाही, कारण की तेवढी शिस्त पाळावी लागते आणि पाळायला पाहिजे. त्याच्यामुळं मी आतमध्ये तुमच्याशी बोलू शकत नाही. आतमध्ये गेल्यानंतर फक्त व्हिडिओ काढीन आणि तुम्हाला दाखवीन. आतमध्ये काय बोलण्याचा आता मी प्रयत्न करणार नाही. चला श्री विठ्ठल. तोपर्यंत हा बघा आमचा तांबडा मारुती, म्हणजे हे प्रदक्षिणा मार्गावरच आपण सगळे चाललेलो आहोत आणि तांबड्या मारुतीचं आपलं दर्शन झालेलं आहे. रामकृष्ण हरी. चला आता आपण जाऊया कुठं? मुक्ताबाईच्या मठात. चला आता मुक्ताबाईला पाहूया. श्री विठ्ठल. आपण एक गोष्ट पाहू शकता अजून का उद्या सगळ्या पालख्या इथून निघणार आहेत, तर मुक्ताबाईंचा रथ सजवण्यात येत आहे. इथं मुक्ताबाईंची पालखी, मुक्ताबाईंचं रथ आता सजवायचं काम चालू आहे. तर इथून प्रत्येक रथ आता या टायमाला सजवायला घेतील, जेणेकरून सकाळी उद्या 12च्या नंतर सर्व पालख्या इथून निघतात पंढरपुरातून आणि शून्य होते पूर्ण पंढरपूर. आणि आता आपण आलेलो आहोत माझ्या मुक्ताबाईंच्या मठाकडं. हे आहे माझं मुक्ताबाईंचं मठ. आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. चला श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. आपल्याला आता आपले एक संदीप भुसे म्हणून भेटलेले आहेत आम्हाला. आपली भेट कुठं झाली? पंचक्रोशीला, बरोबर. हे यांचे अश्व असतात रथाला, बरं का. रथाला पुढे जे आपले रिंगणाला वगैरे जे अश्व धावतात ते यांचे असतात, बरं का. संदीप भुसे यांचे अश्व असतात. रामकृष्ण आणि संदीप दादा, खरंच तुमचं भाग्य आहे का तुम्हाला काहीतरी कार्य माझ्या देवानी मुक्ताबाईंनी माऊलींनी दिलेलं आहे. तरी असं कार्य आपल्या जीवनात कुठं काय येतं हो? खरंच तुमचं भाग्य आहे. अशा प्रकारचे भाविक आहेत का यांचे अश्व आपल्या सोहळ्यासोबत असतात. चला धन्यवाद. रामकृष्ण हरी. चला मुक्ताबाई मठात सर्वांचा आराम चालू आहे, कारण की पालखी सकाळी 4ला निघणार आहे. 4ला.
चला चला श्री विठ्ठल. अशा प्रकारे आपलं मुक्ताबाईंचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. आता चला आपण पुढं जाऊया नामदेववाड्या. माझ्या नामदेवरायांचं दर्शन करायला जाऊ. तिथून पुढं तुकोबार आहे. चला श्री विठ्ठल. चला श्री विठ्ठल. वा खूप छान प्रकारे दर्शन झालंय का नाही आपलं मुक्ताबाईंचं सुद्धा. आता आपलं सोपन काकांचं दर्शन झालं, मुक्ताबाईंचं झालं, तांबड्या मारुतीचं दर्शन झालं. आता आपण चाललो आहोत कुठं नामदेववाडा, म्हणजे आपले नामदेवराय त्यांचं दर्शन करायला. आणि त्याच्याच मागं नामदेवरायांच्याच वाड्यामध्ये केशवराज. केशवराज म्हणजे माझ्या पांडुरंगाचा दुसरा नाव, म्हणजे स्वयंभू मूर्ती. पंढरपुरामध्ये फक्त 3 स्वयंभू मूर्ती आहेत. त्या 3 स्वयंभू मूर्ती म्हणजे कुठल्या? एक स्वतः पांडुरंग परमात्माचा जो आपला मंदिर आहे तो, दुसरा केशवराज, तिसरा ताकपिठे विठोबा. या अशा ह्या ज्या 3 मूर्ती आहेत पंढरपुरामध्ये, या 3च मूर्त्या स्वयंभू मूर्त्या आहेत. अनेक आपली इकडे देऊळ आहे ती, पण पंढरपुरातल्या सांगतो तुम्हाला. पंढरपुरातल्या मात्र या 3च मूर्त्या स्वयंभू आहेत. त्याच्यातली दुसरी मूर्ती जी आहे तिकडे आपण चाललेलो आहोत, म्हणजे नामदेववाडा माझ्या केशवराजाचं दर्शन करायला. चला श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की जय. हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. हे माझ्या भक्तवत्सल माझे पांडुरंग राय, माझे पांडुरंग परमात्मा, आपल्या देवाचं हा मंदिर आहे. आता तिथूनच पुढं चाललं. त्याला ही हे बघा उज्ज्वला सेतू म्हणजे दर्शनबारी. दर्शनबारीच्या पुढं गेल्यानंतर आपल्याला नामदेवरायांचं दर्शन होईल. चला आता मंदिरातच भेटूया. श्री विठ्ठल. अशा प्रकारे आपण नामदेववाड्यामध्ये एंटर करत आहोत. श्री विठ्ठल. हा माझ्या नामदेवरायांचा स्मृती मंदिर बघा. संत नामदेवराय. चला श्री विठ्ठल बंद करा. माझे नामदेवरायांचे फलके. केशवराज. देव कसा हसते बघ. हा वा खूप गोड मूर्ती आहे देवाची. वास्तविक महाराज आपण यायला लेट झालो तरी तुम्हाला पाहिजे तेवढं दर्शन आम्ही दिलं. आणि माझे देव आता झोपलेले आहेत बरं का. असं द्या. चला माझे देव कसे हसतात बघा ना. किती गोड असते बघा. वा हा हसा माझे देवा हसा. वा वा वा. चला वाडा बघा पुरातन. हा पूर्ण पुरातन वाडा आपला नामदेवरायांचा वाडा, नामदेववाडा. कशी वाटते तुम्ही? जबरदस्त ऐतिहासिक आहे की नाही. हा दुनिया हा आहे आपला नामदेववाडा. सुंदर. श्री विठ्ठल. वा आपल्याला खूप छान माहिती भेटली नाही का नामदेवरायांच्या बद्दल. काय आहे, कसं आहे, कशी वंशावळी ऐकूनच लय भारी वाटलं आम्हाला. मन असं भरूनच आलं. गावा नामदेवराय काय अगणित एक अलौकिकच संत झाले ना नामदेवराय. प्रत्येक संतांचं एक वेगळा काय बोलतात त्याला, एक वेशभूषा आपण जशी बोलतो नाही का. हा वा एक परंपरा. ही संत भारी, ती संत भारी. आपले प्रत्येक संत नामदेवराय असून द्या, तुकोबाराय असून द्या, सोपान काका असून द्या, प्रत्येक संत आपले सगळे आगळे वेगळेच आहेत. आणि त्यातले त्यात नामदेवरायांचं तर आपल्याला माहिती भेटली. खूप छान वाटलं. आता आपण चला पुढचं दर्शन कुठलं आपला संत तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ श्रीमंत तुकोबारायांची तेवढी आपण घेऊ आणि मग पुढे जाऊ. चला श्री विठ्ठल. संत तुकाराम महाराज मंदिर. चला श्री विठ्ठल. आपण मगाशी बघितलं ते माझे तुकोबारायांचं मंदिर होता. पहिले तिकडं पालखी थांबायची, पण आता संस्थानने नवीन मंदिर असं नवीन वास्तू उभी केलेली आहे. आणि हे माझे तुकोबारायांची पालखी आणि हे माझे तुकोबारायांची नवीन वास्तू श्री संत तुकाराम महाराज संस्थानची क्षेत्र देहू. आतमध्ये चालू असलेला भजन दर्शन रांग. चला आपण आता दर्शन रांगेतच जाऊ. हे
जाग चालू आहे, मस्त भजन चालू आहे. आता बघूया थांबवले. श्री विठ्ठल. काय म्हणता पोरांनो, तुकोबारांची शेजारती आपल्याला भेटली. काय आनंद आला शेजारतीला. वा, कधी पाहिलेलं नसतं. कधी पाहिली नव्हती शेजारती तळावर कशी होती इथं, म्हणजे पंढरपुरात. खरंच मन मोहून गेलं. तुम्हाला पण बघणार. हो, तुम्हाला बघायला भेटलच. वा, काय आनंद आहे खरंच. तुकोबारांची शेजारती आहे. काय महाराज, तुकोबारांची खरंच सांगा, शेजारती कशी झाली? आनंदाला पारावर नाही. आनंदाला पारावर नाही. खरंच अशी शेजारची तुकोबारांची झाली. तुमच्यासाठी एवढी मेहनत आपण घेतलेली आहे, तरी आपल्या चॅनलला मोर सबस्क्राईब अँड मोर लाईक मोर शेअर आपल्या चॅनलला पुढे वाढवा. आणि त्याचप्रमाणे आता आलेला हा काळा मारुती मंदिर, हा प्रदक्षिणा मार्गावरच पडतो आपल्याला. काळा मारुती मंदिर इथं आतमध्ये बघा, काळा मारुती मंदिर. चला श्री विठ्ठल, चला पुढे जाऊ आता, तेव्हा तुम्हाला भेटतो. चला श्री विठ्ठल. तरी आपल्याला प्रदक्षिणा मार्गावर आणखीन एक मंदिर लागतो, तो म्हणजे माझ्या गोपाळ कृष्णाचं मंदिर. गोपाळ कृष्णाचं मंदिर बघा, फार पुरातन मंदिर आहे माझ्या गोपाळ कृष्णाचं मंदिर. आणि इथं आल्यावर असं वाटतं का अर्धी प्रदक्षिणा झाली. आणि इथून तेवढंच नाही, तर इथून माझ्या मंदिराचा कळस आणि मंदिराची ध्वजा, म्हणजे ध्वजा आणि कळस इथून दिसत असतं, आणि मंदिराचे पाठ. तर पोराय हो, ऐका आता. चला आता मला सांगा, ऐका आता सांगा, या तिन्ही गोष्टीला प्रमाण आहे. चला आपण प्रमाण आठवण करू. मंदिराची पाठ पाहिली, फळ काय? पाहता राहुलाची पाठ, तीर्थे घडले 360. हा, चला महाराज तुमची पाळी आता आपल्याला. मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश. वा, अय धनुर्धरी आहे. ध्वजेचा मन होता. चल ध्वजा. पाहता राहुलाची ध्वजा, तेने मुक्ती झाली सहजा. असे 3 प्रमाणांनी मंदिराची पाठ पाहिली, ध्वजा पाहिली, कळस पाहिली, तरी आपला उद्धार होतो. कारण की वारीच्या काळामध्ये देव हा कळसावर आणि ध्वजेवर असतो.
त्याच्यामुळं आपल्याला ध्वजेचं आणि कळसाचं दर्शन झालेलं आहे. पाठसुद्धा मंदिराची बघितलेली आपण. गोपाळकृष्णांचं मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आता आपण पुढं चाललो आहोत जे आपले निवृत्तीराय त्यांचं दर्शन करायला. चला श्री विठ्ठल. चालेल अजून काय बघा. चला आता आपण पोहोचलो आहोत. हो माऊली कुठं चालले? मग आम्ही जाऊन येतो. हो हो आता आपण चाललो आहोत निवृत्तीनाथांच्या दर्शनाला आणि आतमध्ये भजन सुद्धा चालूच आहे. आता आतमध्ये आपण काही जास्त बोलणार नाही, फक्त आपल्याला शूट दाखवून चला. श्री विठ्ठल. धनुर्धर श्री विठ्ठल. आणि अशा प्रकारे आपण निवृत्तीनाथांचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. खूप छान निवृत्तीनाथांचं दर्शन. आम्ही यायच्या अगोदर शेजारी झाली होती. आता आपण जाऊया नाथबाबांच्या वाड्यात. नाथबाबांच्या वाड्याचं दर्शन केलं, नाथरायांचं दर्शन केलं तर मग शेवटी ज्ञानोबरायांकडे जाऊ. चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. नाथरायांचं मंदिर बंद झालेलं आहे पण आम्ही पटक्याच्या आतमध्ये आलो. चला माऊली चला. जाणूया. चला श्री विठ्ठल. आपण नाथरायांचं सुद्धा दर्शन झालेलं आहे, बंद होत आलेलं. आता आपलं फक्त राहिले ज्ञानोबरायांचं दर्शन, ते आपण ज्ञानोबरायांचं दर्शन करूया. चला श्री विठ्ठल. अशा प्रकारे आपण माऊलींच्या मंदिरात आलेलो आहोत. तर माऊलींच्या पालखीचं पादुकांचं दर्शन घेऊ. चला श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. आपल्याला सकळ संत दर्शन आम्ही प्रयत्न केला का तुम्हाला सकळ संत दर्शनाचा लाभ व्हावा आणि याकरता व्हावा का आता तुम्हाला जायची गरज नाही, म्हणजे जायला पाहिजे पण सकळ संत दर्शन. पंढरपुरात आल्यानंतर इतर काही गोष्टी करण्यापेक्षा माणसांनी सकळ संत दर्शन करावं. काय महाराज काय म्हणणं तुमचं? बरोबर आहे. वा. तर अशा प्रकारे सर्वांचं दर्शन झालं आणि शेवट ज्ञानोबा आहे. आता ज्ञानोबरायांचे आपण गवळण बोलूया बरं का. हां चला. हरी नवल देखिले कृष्ण रूपी बिंब, नवल देखिले कृष्ण रूपी बिंब, सावळे स्वयंभू मूर्ती हरीची, सावळे स्वयंभू मूर्ती हरीची, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, कृष्ण रूपी बोधले मन माझे, कृष्ण रूपी बोधले मन माझे, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, बाप रखमा देवी वरु सावळा सर्व घटी, बाप रखमा देवी वरु सावळा सर्व, चित्त चैतन्य मिठी घालिता खेवो, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, कृष्ण रूपी बोधले मन माझे, कृष्ण रूपी बोधले मन माझे,
मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, म्हणा श्री विठ्ठल. हो माऊली म्हणा श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. चला लाईक शेअर. अशा प्रकारे आपली प्रदक्षिणा सकळ संत दर्शन आणि ज्ञानोबरायांच्या दर्शनाने हे आपलं पूर्ण झालेलं आहे. तरी खरंच तुम्हाला कसं वाटलं हे दर्शन आजचं ते आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि जरूर या वारीला. आणि त्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि आमचा घंटी वाजवणारा गेला घरी पांडू, तो बोलतो घंटी वाजवा र. तर अशा प्रकारे बेल आयकॉनला दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. चला श्री विठ्ठल आणि शुभरात्री.